श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक छानसा व्हिडिओ नाही तर मी माझा एक अनुभव शेअर करते आहे. आज मी तुमच्यासोबत एक छानशी रांगोळी काढत आहे. पण ही नुसती रांगोळी नसून ना, एक अनुभूती आहे, एक अनुभव आहे. ही रांगोळी काढण्याची माझ्या अनेक दिवसापासूनची इच्छा होती. पण माझी काय म्हणतो आपण, हिम्मत नाही म्हणता येणार, पण मला असं हे होत होतं की अरे, मला हे जमेल का, करू शकेल का. आणि आतून जोपर्यंत आपल्याला ते करण्याची शक्ती येत नाही ना, किंवा स्वामी जोपर्यंत आज्ञा देत नाहीत ना, तोपर्यंत आपण एखादी गोष्ट करू नाही शकत. तर त्याच पद्धतीने मी आजपर्यंत अनेक वेळा विचार केला होता की मला हे करायचं आहे, पण समहाऊ ते जमत नव्हतं. आणि आज सकाळी मी देवपूजेसाठी जेव्हा देवासमोर गेले आणि रांगोळी काढायला घेतली, तर मला आतून ते इंट्युशन येत होतं की नाही, मला आज हे करायचं आहे आणि आज आज स्वामी माझ्याकडून हे करवून घेणार आहेत. आणि मग मी तयार सेट तयार केला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतला. मी जसं केलेलं आहे तितक्याच व्यवस्थित सावकाशपणे मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर करत आहे तुमच्यासोबत. मी कुठेही स्किप केला नाही आहे, कट केला नाही आहे. जसं मी केलं आहे तसंच फक्त तुमच्यासमोर सादर केलं आहे. आणि आतून एक वेगळंच समाधान आणि शांतता हे करताना मला अनुभूती होत होती. आणि मनामध्ये तुम्ही विचार करा की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असं ठरवतो, आपण खूप खूप दिवस ठरवतो, पण ती करता येत नाही. पण जेव्हा वरून आज्ञा होते ना, तेव्हा ती गोष्ट ॲटोमॅटिक स्वामी आपल्याकडून करवून घेतात. आपण करणारे कोणी नसतो. तर अशाच पद्धतीने आज ही रांगोळी माझ्याकडून स्वामींनी करवून घेतली आहे असंच म्हणता येईल. म्हणजे मला सांगता पण येत नाही की इतकं असं छान आतून प्रसन्न झालेलं आहे माझं मन. आणि मला असं वाटलं की ही अनुभूती तुमच्यासोबत नक्की शेअर करावी, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला घेऊन आले आहे. तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आणि मी हा व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही, तुम्हाला आधी सांगितलं तसं. त्यामुळे मला जे सुचतं आहे जसं, आणि इतक्या सोप्या पद्धतीने ते सुचलं आहे ना, तर खरंच म्हणजे दैवी चमत्कारशिवाय दुसरं काही नाही आहे हे. तर आपण व्हिडिओ नक्की बघा. आणि ज्यांची स्वामींवर भक्ती आहे तर त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचवा. तुम्हाला इतकं छान वाटते, पाहताना पण इतकं छान वाटतं आहे ना. आता जेव्हा मी ते व्हिडिओ बघते आहे, ती रांगोळी बघते आहे, तेव्हा अजून माझ्या अंगावर अजूनही शहारे येत आहेत. हे करताना मी अशी मंत्रमुग्ध झाले होते. तुम्हाला खरंच सांगते की एक व्हिडिओमध्ये एका ठिकाणी मी आपली उदबत्ती थोडीशी शांत झाली होती, वारं खूप येत होतं त्यामुळे. पण माझं त्याच्याकडेही लक्ष नव्हतं. म्हणजे पूर्ण सगळं लक्ष की मी काय काय करून घेत आहेत स्वामी माझ्याकडून, सगळं तिथेच माझं ध्यान होतं. आणि अशा पद्धतीनं एक सोप्या पद्धतीनं आपण रांगोळी पूर्ण करत आहोत. याच्यात दुसरं काहीही वापरलं नाही आहे, फक्त एका बोटाने ही रांगोळी काढली आहे. फक्त 1-2-3 रेषा आणि 2-3 टिपके, बस. ह्याच्या पलीकडे काहीही नाही आहे. पण ते जे काही तयार झालं ना, तर ते मी शब्दात खरंच नाही सांगू शकत की अशी अनुभूती येणं. आणि हे खूप खरंच चमत्कारिक आहे ही गोष्ट. तुम्हाला माहिती आहे का, आपण एखाद्या गोष्टीची इच्छा करतो किंवा मनात एखादी भीती असते की ही गोष्ट होईल की नाही, आणि आपण सहज बाहेर जरी गेलो कुठे, तर अचानक एखादी स्वामींची मूर्ती दिसते, किंवा एखाद्या रिक्षाच्या गाडीच्या मागे श्री स्वामी समर्थ लिहिलेलं असतं, किंवा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला जो आतमध्ये एक दिलासा येतो की नाही, आत्ता पण माझ्यासोबत आहेत स्वामी. तसंच काहीसं हे करताना माझ्यासोबत घडत होतं. आणि हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला मला खरंच खूप खूप असं मनातून इच्छा झाली, म्हणून मी तुमच्यापर्यंत हे शेअर करायला घेऊन आली आहे. तर तुम्ही नक्की बघा.
आणि जर कोणाला काढायची इच्छा झाली तर तुम्ही खरंच नक्की एकदा काढून बघा. तर अनुभवातून खूप खूप म्हणजे खूप छान मन प्रसन्न करणारा, दिलासा देणारा, एक आत्मिक शांतता देणारा असा अनुभव आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. खूप दिवसांपासून मला अक्कलकोटला जाण्याची मनामध्ये इच्छा आहे, पण समहाऊ काही कारणाने मला तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. मी अजून जाऊ शकले नाही. जायचं आहे, नक्कीच मला जायचं आहे, लवकरात लवकर जायचं आहे. पण तोपर्यंत जी काही आपल्याकडून आपण सेवा करू शकतो, ती सेवा आपण आत्ता करू, घरात आपल्या जी करू शकतो ती नक्कीच केली पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं मी ही रांगोळीची सेवाच म्हणायला हरकत नाही. खरं तर ही कला तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा ही सेवा आहे. एखादी कला जोपासताना ना ती अगदी मनातून किंवा निष्ठेने केली ना की ती एखादी भक्ती करतो ना आपण तशीच असते. त्याच्यात आपण पूर्ण मंत्रमुग्ध होऊन जातो आणि मग आपल्याला सगळ्या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा विसर पडतो. सगळे त्रास जे काही असेल, रोजच्या व्यापामधल्या सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विसर पडला जातो जेव्हा आपण एखादी कला साकारण्याचा प्रयत्न करतो. एखादं गाणंसुद्धा तुम्ही कधी गाणं, भजन कोणी म्हणतं आहे तर बघा ते मंत्रमुग्ध होऊन म्हणत असतात. तसेच रांगोळी काढणारे कलाकारसुद्धा जेव्हा हातात रांगोळी घेतात, समोर बसतात आणि सुरू करतात ना, तर ती पूर्ण होईपर्यंत ते ह्या जगातच नसतात. तसंच माझं काहीसं झालेलं आहे, की म्हणजे हे पूर्ण होईपर्यंत म्हणजे एका वेगळ्या जगात आपण जाऊन आलो आहेत अशी अनुभूती मला येत होती. आणि साध्या साध्या गोष्टी आहेत, काही फार अवघड काही केलेलं नाही आहे. पण ते जेव्हा तयार पूर्ण झालं तर ते असं इतकं मन प्रसन्न करून गेलं ना की आज दिवसभर मी त्याच खुशीत आहे. आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्की, हा अनुभव मला शेअर करायला खरंच खूप 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 असं वाटलं की तुमच्यासोबत एकदा शेअर केलाच पाहिजे, म्हणून मी इथपर्यंत शेअर करायला आली आहे. आणि तुम्ही नक्की बघा. मी माझ्याकडून 100% प्रयत्न केला आहे की माझ्याकडून काही कमी राहू नये. पण तरीही जर तुम्हाला वाटलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की अजून हे करायला हवं होतं, तर अजून छान झालं असतं. मी नक्कीच पुढच्या वेळी करताना त्याचा प्रयत्न करेल की अजून आपल्याकडून अजून छान कसं होईल याचा. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि जे खरंच स्वामींचे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. जसंही ती प्रभावळ करायला घेतली ना, तुम्ही बघू शकता जसं तेज ॲटोमॅटिक ते तेज वाढतं आहे त्या रांगोळीच्या भोवती, अशी अनुभूती येते आहे, असं दिसतं आहे त्याच्यामध्ये. तर हा अनुभव खरंच विलक्षण आहे. असं सहज आपण एखादी छोटी दुसरी रांगोळी पानाफुलांची काढताना हा अनुभव मी तरी आत्तापर्यंत कधी घेतला नाही आहे. पण आज जो अनुभव आला तो खरंच खूप आगळा वेगळा होता. स्वामींच्या पादुका काढण्याचा मी प्रयत्न करत आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीनं, की कोणालाही काढता येऊ शकतं. एकदा करून बघा नक्की. तर तुम्हाला ह्या गोष्टी आवडतील आणि अनुभूती पण येईल, एक वेगळी अनुभूती येईल. तर तुम्ही ही गोष्ट नक्की करून बघा. स्वामींना पिवळी फुलं आवडतात म्हणून मी 2 छान फक्त पिवळी फुलं काढलेली आहेत. आणि फार काही अवघड खूप असं जे आपण नेहमी रांगोळीमध्ये खूप शेडिंग करतो, क्लिष्टपणा असतो, मग ते अजून छान दिसावं म्हणून आणखी काय काय करतो, तसं याच्यात मी काहीही केलं नाही आहे. एक साधी फक्त पांढऱ्या रंगाने रांगोळी काढली आहे. पण त्याच्यातून जो त्याचा काय म्हणतात त्याला, की जे चैतन्य निर्माण झालं आहे ना, तर ते विलक्षण आहे ते चैतन्य. तुम्ही त्याची खरंच अनुभूती घ्या. आणि रांगोळी कशी झाली आहे तर ते नक्की मला शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओवर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला का कमेंट करून मला नक्की नक्की सांगा. तुमचे अनुभव सांगा स्वामींसोबतचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
श्री स्वामी समर्थ. 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 थँक्यू.